श्री स्वामी समर्थ पारायण क्रमांक 10। श्री स्वामी समर्थ। स्वामींचे अस्तित्व अखंड, नसे तयाला अंत। भक्तांच्या हृदयी वसती, अक्कलकोटचे हे श्रेष्ठ संत। स्वामी समर्थांच्या लीलांचा कोणताही अंत नाही। या 10व्या अध्यायात आपण स्वामींच्या त्या वचनाचा अनुभव घेणार आहोत जे त्यांनी समाधी घेण्यापूर्वी आपल्या भक्तांना दिले होते। मी गेल्याचे दुःख करू नका, मी असाच आहे आणि असाच राहीन। स्वामींचे एक निस्सीम भक्त होते जे काही कामानिमित्त अक्कलकोट सोडून खूप दूर एका घनदाट जंगलातून प्रवास करत होते। संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळला होता आणि चोहोबाजूला अंधार पसरला होता। अचानक त्यांना जाणवले की काही हिंस्र प्राणी त्यांच्या दिशेने येत आहेत। भीतीपोटी त्यांचे पाय लटपटू लागले। त्यांना वाटले, आता स्वामी इथे अक्कलकोटमध्ये आहेत आणि मी इतक्या लांब संकटात सापडलो आहे, आता माझे रक्षण कोण करणार? त्यांनी डोळे मिटले आणि व्याकुळ होऊन हाक मारली, स्वामी, धावून या। काही क्षणांतच त्यांना जंगलात एक मशाल दिवा घेऊन जाणारा एक वृद्ध माणूस दिसला। त्या माणसाने या भक्ताला हाक मारली आणि म्हटले, अरे बाळा, घाबरतोस कशाला? हा बघ, मी आलो आहे, चल माझ्यासोबत, मी तुला सुखरूप बाहेर सोडतो। त्या वृद्ध माणसाने भक्ताला जंगलाच्या बाहेर सुरक्षित रस्त्यावर आणून सोडले आणि तो अचानक दिसेनासा झाला। भक्ताला आश्चर्य वाटले, पण तो सुखरूप घरी पोहोचला। काही दिवसांनी जेव्हा तो पुन्हा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आला तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे पाहून मिश्किलपणे विचारले, काय रे, त्या दिवशी जंगलात घाबरला होतास ना? मशाल घेऊन मीच आलो होतो ना तुला वाचवायला? भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याला समजले की स्वामींचे अस्तित्व केवळ अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली मर्यादित नाही, ते सर्वव्यापी आहेत। ते कधी मशाल घेऊन येतात, कधी अन्न घेऊन येतात, तर कधी केवळ एक प्रेरणा बनून आपल्या मनात येतात। स्वामींचा संदेश, मी केवळ या देहात नाही, तर मी तुमच्या श्रद्धेत आहे। तुम्ही जगात कुठेही असा, संकटाच्या वेळी फक्त स्वामी म्हणून हाक मारा, मी तिथे हजर असेन। काळ आणि अंतर माझ्यासाठी अडथळा ठरू शकत नाही। श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणजे स्वामींशी जोडणारा एक अदृश्य धागा आहे, तो कधीही तुटत नाही। श्री स्वामी समर्थ।